नमस्कार मंडळी, आज बनवूया अगदी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी। त्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी घातलं, त्यामध्ये तेल घातलं, ते 2 वाट्या चण्याची डाळ घेतली, स्वच्छ धुवून गरम पाण्यात घालायची, त्यामुळे डाळ एकसारखी शिजली जाते। इथं 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घालून अगदी मऊसूत कणिक मळून घेतली, त्यामध्ये पाणी घातले, ज्यामुळे अगदी आपल्या पोळ्या मऊसूत बनून तयार होतात। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 विलायची, 1 चमचाभर बडीशोप, अर्धा चमचा साखर घालून याची पावडर तयार करून घेतली पुरणासाठी। इथं येळवणी आणि डाळ वेगळी केली, त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ घातली, 2 वाट्या गूळ घातला, त्यानंतर व्यवस्थित असं हे परतून घेतलं आणि जी आपण बडीशोपची पावडर तयार करून घेतली ती घातली। एकदा चम्मच घालून बघायचं पुरण व्यवस्थित असं परतले का। त्यानंतर पीठ पाण्यातून बाहेर काढून मऊसूद मळून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीची पुरणाची पोळी बनवून घेतली। मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी तोडता इतक्या सुंदर ह्या पोळ्या बनतात मंडळी। एकदा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, व्हिजिट करून नक्की बघा। बाय बाय। नमस्कार मंडळी, आज बनवूया अगदी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी। त्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक तांब्याभर पाणी घातलं, त्यामध्ये तेल घातलं, ते 2 वाट्या चण्याची डाळ घेतली, स्वच्छ धुवून गरम पाण्यात घालायची, त्यामुळे डाळ एकसारखी शिजली जाते। इथं 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद घालून अगदी मऊसूत कणिक मळून घेतली, त्यामध्ये पाणी घातले, ज्यामुळे अगदी आपल्या पोळ्या मऊसूत बनून तयार होतात। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 विलायची, 1 चमचाभर बडीशोप, अर्धा चमचा साखर घालून याची पावडर तयार करून घेतली पुरणासाठी। इथं येळवणी आणि डाळ वेगळी केली, त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घातलं आणि आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ घातली, 2 वाट्या गूळ घातला, त्यानंतर व्यवस्थित असं हे परतून घेतलं आणि जी आपण बडीशोपची पावडर तयार करून घेतली ती घातली। एकदा चम्मच घालून बघायचं पुरण व्यवस्थित असं परतले का। त्यानंतर पीठ पाण्यातून बाहेर काढून मऊसूद मळून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीची पुरणाची पोळी बनवून घेतली। मऊ लुसलुशीत अगदी ओठांनी तोडता इतक्या सुंदर ह्या पोळ्या बनतात मंडळी। एकदा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, व्हिजिट करून नक्की बघा। बाय बाय।